ज्या 80 लाखाच्या विम्यानं एका विधवा महिलेच्या आयुष्याला आधार दिला, त्याच 80 लाखाच्या पैशांनी तिच्यासाठी मृत्यूचा सापळा रचला। एका बाजूला 6 महिन्याचं बाळ पोटात होतं आणि दुसऱ्या बाजूला रक्ताच्या नात्यांनीच पैशासाठी घातलेला पैशांचा वेढा। हा एक निष्पाप मुलीच्या डोळे देखत तिच्या आईचा असा अंत झाला, जो ऐकून तुमचाही थरकाप उडेल। ही कहाणी पल्लवीची नाही, तर नात्यांमधल्या त्या क्रूर लोभाची आहे, ज्याने एका हसत्या खेळत्या संसाराची राख रांगोळी केली। विम्याचे पैसे की मृत्यूचा पाश। एका बाजूला पतीच्या निधनानंतर मिळालेली 80 लाखाची रक्कम पल्लवीसाठी सुरक्षाचं कवच ठरेल असं वाटत असताना, त्याच रकमेनं तिच्या आयुष्यात मृत्यूचा सापळा रचला। पहिल्या पतीच्या मृत्यूच्या विम्यानं तिला आर्थिक स्थैर्य दिलं खरं, पण याच पैशाच्या लोभानं तिच्या दुसऱ्या संसाराला आग लावली आणि अखेर एका 6 महिन्याच्या गरोदर महिलेला गळफास घेण्यास भाग पाडले। नमस्कार, मी साहेबराव ठाकरे आणि तुम्ही पाहताय वेगवान मराठी। नियतीचा क्रूर खेळ आणि दुसरा विवाह। पल्लवीचा पहिला विवाह 2015 मध्ये झाला होता, मात्र 2021 मध्ये एक भीषण अपघातात तिच्या पहिल्या पतीचं निधन झालं। पदरात 6 वर्षाची मुलगी असताना पल्लवी माहेरी आली। तिच्या आणि मुलीच्या भविष्याचा विचार करून घरच्यांनी जुलै 2024 मध्ये तिचा दुसरा विवाह गोपाल सहाने याच्याशी लावून दिला। हा निर्णय पल्लवीसाठी जीव घेणा ठरेल याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती। लग्नावेळी माहेरच्यांनी 3 लाख रुपयाचा हुंडा आणि सोन्याची अंगठी देऊन सासऱ्यांची भूक भागवली नव्हती। सप्टेंबर 2024 मध्ये जेव्हा पती गोपालला समजलं की पल्लवीच्या खात्यात पहिल्या पतीच्या विम्याचे तब्बल 80 लाख रुपये जमा झालेत, तेव्हापासून खऱ्या छळाला सुरुवात झाली। पल्लवीला मिळालेल्या आर्थिक आधार आता सासऱ्यांच्या लोभी नजरेत खुपू लागला होता। सक्तीनं पैसे उकळण्याचा सपाटा सुरू झाला। पल्लवीच्या इच्छेविरुद्ध तिच्या खात्यातून आतापर्यंत 30 ते 35 लाख रुपये जबरदस्तीनं काढून घेण्यात आले। पतीनं ट्रॅक्टर आणि 4 चाकी गाडी घेण्यासाठी 11 लाख रुपये घेतले आणि स्वतःच्या घरासाठी तगादा लावून उर्वरित मोठी रक्कम हडप केली। धक्कादायक म्हणजे पल्लवी 6 महिन्याची गरोदर असतानाही तिला पैशासाठी अमानुष शारीरिक आणि मानसिक त्रास दिला गेला। ननंद आणि तिचा पती यांच्याकडूनही लूटमार सुरूच होती। केवळ पतीच नाही, तर ननंद आणि तिचा पती पल्लवीला एखाद्या ATM मशीन प्रमाणे लुटण्यात मागपुढं पाहत नव्हता। एका नंदेच्या लग्नासाठी 10 लाख रुपये उकळल्यानंतर दुसरी ननंद अर्चना आणि तिचा पती किशोर यांनी स्वतःचं घर बांधण्यासाठी आणखी 20 लाख रुपयाची मागणी लावून धरली। या मागणीसाठी पल्लवीचा रोज छळ केला जात होता। पल्लवीवर होणाऱ्या अमानुष अन्यायाची साक्ष देणारी सर्वात मोठी साक्षीदार तिची 6 वर्षाची मुलगी इंद्रायणी ठरली। माझ्या आईला पैशासाठी कसं मारलं जातंय ही ती चिमुकली रडत रडत आपल्या आजीला सांगायची। एक निरागस बालकाच्या डोळ्यासमोर आपल्या आईचा असा छळ होणं आणि त्यानंतर तिचा अंत होणं ही समाजासाठी अत्यंत शरमेची बाब आहे। मंगळवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास सततच्या मारहाणीला आणि पैशाच्या हव्यासापोटी होणाऱ्या जाचाला कंटाळून पल्लवीनं ओढणीनं गळफास घेतला। ती 6 महिन्याची गरोदर होती, म्हणजेच तिनं केवळ स्वतःच नाही, तर पोटातील न जन्मलेल्या जीवाचाही शेवट केला। या कृत्यामुळे संपूर्ण वाळुंज परिसरात संतापाची लाट उसळली आहे। कायद्याच्या कचाट्यात नराधम पल्लवीच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून वाळुंज MIDC पोलिसात पती गोपाल सहाने, ननंद कविता चिकटे, अर्चना जाधव, नंदोई किशोर जाधव आणि वीर समाधान चिकटे अशा 5 जणांविरुद्ध आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे। कायद्याने या नराधमांना कठोर शिक्षा देऊन पल्लवी आणि तिच्या न जन्मलेल्या बाळाला न्याय मिळवून द्यावा, हीच आता सर्वांची मागणी आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये घडलेलं ही आत्महत्या सगळ्यांनाच विचार करायला लावणारी आहे। आपलं काय मत आहे यावर जरूर व्यक्त व्हा आणि वेगवान मराठीवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। वेगवान मराठीला सबस्क्राईब करा।